नमस्कार, वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, त्यामुळं आपण पावसाच्या सीझनमध्ये असं गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं. त्यासाठी आजची ही रेसिपी आहे. कॉर्नचे पकोडे बनवणार आहे मी. त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. झटपट बनणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी कॉर्न घेतलेले आहेत. मका सोलून घ्यायची. त्याच्यामध्ये जिरं ओवा हातावर चोळून टाकायचं, थोडासाच सोडा टाकायचा, मीठ टाकायचं चवीनुसार, छान मिक्स करायचं. त्याच्यामध्ये बेसन पीठ पण घालून घ्यायचं आणि मग भजीचं पीठ आपण जसं बनवतो तसं तयार करून घ्यायचं. या ठिकाणी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे भजी तळण्यासाठी. आता आपण पहिले पीठ बनवून घेऊया. भजीचं पीठ मी थोडं थोडं पाणी घालून तयार करून घेतलेलं आहे. आता आपण भजी तळण्यासाठी कढईमध्ये सोडून देऊया. भजी मी तळण्यासाठी कढईमध्ये सोडून दिलेले आहेत. आता आपण याला थोडंसं मीडियम गॅसवर दोन्ही साईडने तळून घेणार आहे. गरमागरम कॉर्नचे पकोडे तयार झालेले आहेत. तर तुम्ही गरमागरम चहासोबत पावसाच्या या छान अशा मोसममध्ये कॉर्नचे पकोडे एन्जॉय करू शकता. रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.